नमस्कार मित्रांनो, कल्पना करा आजपासून साधारण 1300 वर्षापूर्वीचा काळ आहे. आपल्या हातात कोणतीही आधुनिक यंत्रे नाहीत, वीज नाही, ना कोणते क्रेन किंवा कॉम्प्युटर. समोर उभा आहे एक महाकाय राकट आणि बेलांग डोंगर. आणि अशा परिस्थितीत एक राजा आणि त्याचे काही हजार शिल्पकार ठरवतात की या डोंगराच्या काळजात आपण या जगातील सर्वात सुंदर मंदिर कोरूया. पण अट एकच, हे मंदिर बाहेरून दगड आणून बांधायचे नाही, तर डोंगरालाच मंदिर बनवायचे आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका वास्तूचा प्रवास अनुभवणार आहोत, जी पाहून पाश्चात्य शास्त्रज्ञ थक्क होऊन म्हणतात, हे मानवाने बनवलेच नसावे, कदाचित हे परग्रहावरून आलेल्या शक्तीने बनवलेले असावे. पण हे कोणत्याही एलियन्सनी नाही, तर आपल्या मातीतील मराठी माणसांनी आणि त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेने घडवले आहे. हे ते ठिकाण म्हणजे वेरूळचे कैलास मंदिर. आज आपण या कथेत केवळ दगडांची माहिती घेणार नाही आहोत, तर आपण त्या चिमणी आणि हातोड्याचे आवाज ऐकणार आहोत, ज्यांनी इतिहासाची पाने बदलली. आपण त्या राणीच्या निस्सीम भक्तीची कथा पाहणार आहोत, जिने मृत्यूलाही आव्हान दिले, आणि त्या कोकासा नावाच्या शिल्पकाराची जिद्द पाहणार आहोत, ज्याने विज्ञानालाच कोडे घातले. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. एका अशा मंदिराच्या, जे वरून खाली कोरले गेले आणि जिथे दगड बोलतात आणि तिथे आजही महादेवाचा डमरू घुमतो असे वाटते. कैलास मंदिराच्या निर्मितीमागे एक अत्यंत भावूक आणि चमत्कारिक दंतकथा सांगितली जाते. ही कथा पिढ्यानपिढ्या ऐकवली जाते आणि ती कृष्णराज राजाशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की राष्ट्रकूट वंशाचा राजा एकदा अत्यंत गंभीर आजाराने फसला होता. अनेक वैद्यांनी उपचार केले, पण राजाला गुण येत नव्हता. राजाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. राजाची ही अवस्था पाहून राणी अत्यंत व्याकुळ झाली. तिने भगवान शंकराची मनोभावे प्रार्थना केली आणि एक कडक नवस बोलला. राणी म्हणाली, हे महादेवा, जर माझा राजा या आजारातून पूर्णपणे बरा झाला, तर मी तुझे एक भव्य मंदिर बांधेन, आणि जोपर्यंत मी त्या मंदिराचे शिखर डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत मी अन्नाचा थेंबही घेणार नाही. अर्थात मी कडक उपवास करेन. भगवान शिवाच्या कृपेने आणि राणीच्या भक्तीने राजा काही दिवसातच पूर्णपणे बरा झाला. आता वेळ होती नवस फेडण्याची. राजाने तातडीने राज्यातील सर्वोत्तम शिल्पकारांना बोलावले आणि लवकरात लवकर मंदिर बांधण्याची आज्ञा दिली. त्या काळी भव्य मंदिर बांधायला अनेक महिने किंवा वर्ष लागायची, पण राणीने आट घातली होती की ती शिखर पाहिल्याशिवाय अन्न घेणार नाही. जर मंदिर बांधायला वर्ष लागली असती, तर राणीचा जीव धोक्यात आला असता. सर्व मोठे शिल्पकार हतबल झाले, कारण पायापासून शिखर बांधायला खूप वेळ लागणार होता. अशा वेळी कोकासा नावाचा एक बुद्धिमान मुख्य शिल्पकार पुढे आला. त्याने राजाला आश्वासन दिले की तो अवघ्या काही दिवसात राणीचा उपवास सोडवेल. त्याने एक क्रांतिकारी निर्णय घेतला. मंदिर पायाकडून शिखराकडे न बांधता डोंगराच्या शिखराकडून पायाकडे वरून खाली कोरायला सुरुवात करायची. कोकासा आणि त्याच्या कारागिरांनी डोंगरांचा सर्वात वरचा भाग शिखर आधी कोरला. काहीच दिवसात मंदिराचे कळस आणि शिखर तयार झाले. राणीने त्या शिखराचे दर्शन घेतले आणि आपला नवस पूर्ण करून अन्नाचे ग्रहण केले. ही केवळ कथा नसली तरी
कैलास मंदिर हे प्रत्यक्षात वरून खाली कोरले गेले आहे हे सत्य या दंतकथेला पुष्टी देते. आजही लोक या कथेचा उल्लेख करून त्या शिल्पकाराच्या बुद्धिमत्तेचे आणि राज्ञीच्या निश्चिम भक्तीचे कौतुक करतात. वेरूळचे कैलास मंदिर हे मानवी इतिहासातील अशा काही रचनांपैकी एक आहे ज्याचे अस्तित्व आजही आधुनिक विज्ञानाच्या तर्काला आव्हान देते. या मंदिरातील रहस्याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला त्या काळातील तंत्रज्ञानाचा आणि विचारसरणीचा विचार करावा लागेल. जगातील 99% वास्तू या पायापासून शिखराकडे खालून वर बांधलेल्या जातात, परंतु कैलास मंदिर हे शिखरापासून पायाकडे कोरले गेले आहे. नियोजन हे करण्यासाठी किती अचूक गणिताची गरज लागली असेल याची कल्पना करा. एकदा का दगड जास्त कापला गेला तर तो पुन्हा जोडता येत नव्हता. कोणतीही चूक सुधारण्यासाठी येथे वाव नव्हता. नकाशा त्या काळी कागद किंवा कॉम्प्युटर नसताना डोंगर कोरण्यापूर्वी या मंदिराचा 3D नकाशा शिल्पकाराच्या डोक्यात किती स्पष्ट असेल हे एक मोठे रहस्य आहे. पुरातत्व शास्त्रांच्या मते हे मंदिर तयार करण्यासाठी साधारणपणे 2 ते 4 लाख टन पाषाण डोंगरातून कापून बाहेर काढण्यात आला. प्रश्न हा आहे की हे लाखो टन दगड गेले कुठे? मंदिराच्या आसपासच्या परिसरात या दगडमातीचे ढिगारे कुठेही सापडत नाही. वेळेचे गणित जर हे मंदिर 18 वर्षात पूर्ण झाले असेल तर कामगारांना दररोज सुमारे 60 टन दगड बाहेर काढावा लागला असेल. दिवसाचे 12 तास ठरले तर तासाला 5 टन दगड काढणे, तोही फक्त छिन्न्या हातोड्याने, हे आजही अशक्य वाटते. कैलास मंदिराच्या खाली अनेक अरुंद भुयारी मार्ग आणि खोल्या आहेत. त्या सर्व सामान्यासाठी बंद आहे. रहस्यमय हवा, खेळती ठेवण्याची सोय. जमिनीच्या खाली असलेल्या या भागात आजही हवा खेळती राहते. काही संशोधकाच्या मते ही भुयारी एका मोठ्या भूगर्भातील शहराकडे, अंडरग्राउंड सिटी जातात. आधुनिक उपकरणाचा वापर. मंदिरातील काही कोरीव काम इतके सूक्ष्म आहे की ते करण्यासाठी आधुनिक लेझर तंत्रज्ञानाची गरज भासेल असे वाटते. मग 8व्या शतकात हे कसे साध्य झाले? मुघल शासक औरंगजेब यांनी 1682 मध्ये हे मंदिर पाडण्यासाठी 1000 सैनिक पाठवले होते. 3 वर्ष सतत प्रयत्न करूनही ते सैनिक मंदिराचे केवळ काही भाग विद्रूप करू शकले, परंतु पूर्ण मंदिर पाडू शकले नाही. एका अखंड पाषाणातून बनलेले हे असल्याने हे मंदिर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला किंवा मानवी हल्ल्याला पुरून उरले आहे. मंदिराची रचना अशी आहे की दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी सूर्याचा प्रकाश विशिष्ट मूर्तीवर आणि स्तंभावर पडतो. मंदिराच्या आत काही ठिकाणी आजही गूढ शांतता आणि ऊर्जेचा अनुभव येतो. हे केवळ मंदिर नसून एका विशिष्ट ऊर्जा केंद्रासारखे आहे. एनर्जी ऑफ सेंटर तयार केले गेले असावे असाही एक प्रवाद आहे. कैलास मंदिराच्या या रोमांचक प्रवासातील कैलास मंदिर हे केवळ स्थापत्य शास्त्राचा नमुना नाही, तर ते हिंदू धर्मातील महान ग्रंथांना दगडात कोरलेले एक अदृश्य महाकाव्य आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येथील प्रत्येक भिंत, प्रत्येक खांब आणि प्रत्येक कोपरा एक गोष्ट सांगत. मंदिराच्या दक्षिण बाजूला असलेले रावणागृह हे शिल्प जगातील सर्वात शक्तिशाली शिल्पापैकी एक मानले जाते. यात रावण आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करत आहे. वरच्या बाजूला भगवान शिव शांतपणे बसले आहे आणि त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वत किंचित दाबला आहे. रावणाच्या चेहऱ्यावरील ताण आपल्याला दिसतो आणि शिवाची अथांग शांतता याचे चित्रण येथे दिसते. ते पाहताना
माणसाला आपल्या क्षुद्रपणाची जाणीव होते. हे शिल्प पाहिल्यावर जाणवते की अहंकाराचा अंत कसा होतो. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात दोन्ही बाजूंना 2 मोठ्या भिंती आहेत, ज्यावर अखंडपणे कथा कोरलेल्या आहेत. रामायण फलक यात श्रीरामाचा जन्म, वनवास, सीताहरण आणि रावण वधापर्यंतच्या सर्व प्रसंग अतिशय सूक्ष्मपणे कोरलेले आहेत. महाभारत फलक पांडवांचा वनवास, कुरुक्षेत्रावरील युद्ध आणि कृष्णाचा उपदेश या गोष्टी इथे चित्राच्या स्वरूपात पाहायला मिळतात. विशेष म्हणजे हे सर्व एकाच दगडातून सलग कोरलेले आहे. जणू काही एखाद्या रील प्रमाणे ही कथा डोळ्यासमोरून जाते. मंदिराचा चबुतरा, बेस किंवा पायाकडे पाहिल्यास असे वाटते की हे पूर्ण मंदिर महाकाय हत्तीने आपल्या पाठीवर पेललेले आहे. हे हत्ती जिवंत वाटावेत इतके हुबेहूब आहेत. त्यांच्या अंगावरील दागिने, साखळ्या आणि त्यांची मुद्रा अतिशय बारकाईने कोरलेली आहे. शह हत्तीच्या सोबतच सिंहाची शिल्पे देखील आहेत, जी राष्ट्रकूट राजवंशाच्या शौर्याचे आणि शक्तीचे प्रतीक मानली जातात. दशावतार आणि इतर देवदेवता. मंदिरांच्या भिंतीवर भगवान विष्णूचे 10 अवतार मत्स्य, कुर्म, वराह ते कल्की अतिशय सुंदर रीतीने कोरलेले आहे. नटराज शिवाचे तांडव नृत्य करतानाचे नटराज रूप पाहून थक्क व्हायला होते. गंगा यमुना मंदिराच्या प्रवेशद्वारावर गंगा आणि यमुना या नद्याचे मानवी रूप कोरलेले आहे, जे पवित्रेचे प्रतीक आहे. मंदिराच्या सभा मंडपातील खांब हे कलेचा सर्वोच्च नमुना आहे. या स्तंभावरील वर्तुळाकार नक्षीकाम इतके अचूक आहे की ते त्या काळी कोणत्या लेथ मशीनवर बनवले असावेत का असा प्रश्न पडतो. प्रत्येक खांबाची उंची, जाडी आणि त्यावरील कोरीव काम हे दुसऱ्या खांबाशी तंतोतंत जुळते, जे त्या काळातील प्रगत भूमितीची साक्ष देते. कैलास मंदिर हे केवळ एका देवाचे निवासस्थान नाही, तर ती एक कलाशाळा आहे. येथील दगड केवळ आकार घेत नाही, तर ते भावना व्यक्त करतात. जेव्हा आपण या मंदिराच्या प्रदक्षिणा पथावरून चालतो, तेव्हा आपण इतिहासात आणि पौराणिक काळात प्रवास करत आहोत असे वाटते. हे मंदिर भगवान शिवाच्या हिमालयीन निवासस्थानाचे म्हणजे कैलास पर्वताचे प्रतिरूप मानले जाते. पांढरा गिलावा. पुरातत्व शास्त्रज्ञांना असे पुरावे सापडले आहेत की मूळ मंदिर हे पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या चुन्याने माखलेले होते. जेव्हा सूर्याचा प्रकाश त्यावर पडायचा तेव्हा ते हिमाच्छादित कैलास पर्वतासारखे चमकत असे. शिवशक्तीचा संगम. मंदिराची रचना अशी आहे की ती पुरुष शिव आणि प्रकृती शक्ती यांच्या मिलनाचा संदेश देते. गाभाऱ्यातील शिवलिंग हे अथांग शांतीचे प्रतीक आहे. मंदिराच्या सभा मंडपात जर आपण उभे राहून ओमकार किंवा कोणतेही मंत्रोच्चार केला तर तो आवाज घुमतो आणि एका विशिष्ट प्रकारचे कंपन, व्हायब्रेशन निर्माण करतो. मंदिराच्या छताची आणि खांबाची रचना अशा प्रकारे केलेली आहे की ध्वनी लहरी तिथे अडकून राहतात. संशोधकाच्या मते हे ध्वनिशास्त्र मानवी मनाला शांत करण्यासाठी आणि ध्यानासाठी अत्यंत पूरक ठरते. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन. हजारो वर्षापूर्वीच्या इंजिनियर्सनी निसर्गाचा किती सखोल विचार केला होता याचे उत्तम उदाहरण म्हणजे येथील ड्रेनेज सिस्टीम. पावसाचे पाणी मंदिराच्या छतावरून वाहून जाण्यासाठी दगडातूनच पन्हाळी कोरल्या आहे. हे पाणी जमिनीखालील टाक्यामध्ये साठवले जायचे किंवा सुरक्षितपणे बाहेर काढले जायचे. आजही पावसात हे तंत्रज्ञान तितक्याच प्रभावीपणे काम करते. आज आपल्याकडे क्रेन, लेझर कटर
आणि आधुनिक सॉफ्टवेअर्स आहेत, तरीही आजच्या काळात हुबेहूब कैलास मंदिर उभारता येईल का? या प्रश्नाचे उत्तर अनेक तज्ञ देऊ शकत नाही. असे देतात कारण डोंगर कापताना झालेली एक छोटीशी चूक पूर्ण मंदिराचा समतोल बिघडवू शकली असती. कोणत्याही सिमेंट शिवाय उभी असलेली ही वास्तू आजही हजारो वर्षापासून नैसर्गिक आपत्तींना तोंड देत दिमाखात उभी आहे. आज कैलास मंदिर हे केवळ हिंदूचे श्रद्धास्थान राहिलेले नाही, तर ते जगातील आर्किटेक्चर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विद्यापीठ बनले आहे. परदेशी पर्यटक आणि शास्त्रज्ञ जेव्हा येथे येतात तेव्हा ते या वास्तूच्या भव्यतेने थक्क होतात. हे मंदिर आपल्याला आठवण करून देते की आपल्या पूर्वजांचे ज्ञान हे केवळ पुस्तकी नव्हते, तर ते प्रगत आणि प्रायोगिक होते. वेरूळचे कैलास मंदिर हे मानवी हातांनी निर्माण केलेले एक दैवी स्वप्न आहे. डोंगर पोखरून देवाला राहण्यासाठी घर बनवण्याची ही जिद्द जगात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. हे मंदिर म्हणजे आपल्या समृद्ध संस्कृतीचा, कलेचा आणि विज्ञानाचा सर्वात मोठा वारसा आहे. हा वारसा जपणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. मित्रांनो, वेरूळचे कैलास मंदिर केवळ एका राजाचा नवस किंवा शिल्पकाराची कलाकृती नाही, तर ते मानवी जिद्दीचे आणि अशक्य ते शक्य करण्याचे ध्येयाचे जिवंत प्रतीक आहे. या मंदिराच्या कथेवरून आपल्याला 3 अत्यंत प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळतात. दृष्टिकोन. जेव्हा सर्व शिल्पकार परंपरेनुसार पायाकडून मंदिर बांधण्याचा विचार करत होते, तेव्हा कोकासाने शिखराकडून सुरुवात करण्याचा धाडसी विचार केला. आयुष्यात जेव्हा समोर येणारी संकटे मोठी असतात, तेव्हा फक्त कष्ट करून चालत नाही, तर आपला दृष्टिकोन बदलावा लागतो. एकाग्रता आणि अचूकता. या मंदिराच्या निर्मितीत डिलीट किंवा बॅक स्पेस चे बटन होते. एक चुकीचा घाव संपूर्ण मेहनत वाया घालवू शकत होता. हे आपल्याला शिकवते की जेव्हा आपण एखादे मोठे स्वप्न पाहतो, जेव्हा आपली एकाग्रता, फोकस इतकी तीव्र हवी की आपल्या हातून चूक व्हायला वावच उरणार नाही. समर्पण. 4 लाख टन दगड बाहेर काढणे हे केवळ शारीरिक काम नव्हते, ती एक साधना होती. जेव्हा आपले काम हे केवळ काम न राहता ती भक्ती बनते, तेव्हा जगात अशा अजरामर वास्तू निर्माण होतात, ज्याला काही काळही पुसू शकत नाही. शेवटी इतकेच म्हणेन, कैलास मंदिर आपल्याला सांगते की जर तुमच्याकडे दृढ निश्चय असेल, तर तुम्ही डोंगरा एवढ्या संकटालाही एका सुंदर शिल्पाचे रूप देऊ शकता. आज आपण इथून बाहेर पडताना केवळ एक ऐतिहासिक माहिती घेऊन जाणार नाही आहोत, तर डोंगर पोखरून स्वतःचे विश्व निर्माण करण्याची जिद्द घेऊन जाणार आहोत. पूर्वजांनी हा वारसा दगडात कोरून ठेवलेला आहे. आता आपण तो आपल्या कर्तृत्वातून जगाला दाखवून देऊया. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.